हमारी निशानी हमारी निशानी हमारी निशानी धनुष्यबाण रामाचे धनुष्यबाण रामाचे धनुष्यबाण रामाचे नेमके कशा प्रकारचे खरं तर महायुतीच्या माध्यमातून माननीय आपले उमेदवार श्री राहुल शेवाळे साहेब हे प्रत्येक प्रभागामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या त्याचप्रमाणे नागरिक सोसायटीचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेत आहेत। मागच्या 10 वर्षामध्ये केलेला त्यांचा जो कामाचा अहवाल आहे त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत। आणखी लोकांच्या अपेक्षा आहेत, रिडेव्हलपमेंटचे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आहेत, तर त्या सर्वांच्या बाबतीत शिवसेनेचं धोरण त्याचप्रमाणे केंद्र सरकारचं धोरण आणि एकूणच माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो भारताच्या अखंड भारताविषयी जो विचार आहे तो आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राच्या विषयी जे धोरण आहे या सर्व विषयांवर नागरिकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी शेवाळे साहेब येत आहेत। परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, महायुतीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत आणि आता नव्याने मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय आपले अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांची आज भेट घेतली। शेवाळे साहेबांनी आपण सगळ्यांनी प्रसारमाध्यमातून पाहिलेलं आहे आणि एक मजबूत महायुतीचं या ठिकाणी ताकद आपल्या या ठिकाणी दिसत आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये दिसेल की आता अजून महिनाभर तरी प्रचाराला आहे आणि फक्त प्रमुख पदाधिकारी या 5 पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत। परंतु ज्या वेळेला खरोखर प्रचार रॅलीला सुरुवात होईल तेव्हा आपण पाहाल की मोठा जनसागर हा शेवाळे साहेबांच्या समर्थनार्थ प्रचार रॅलीमध्ये उतरलेला आपल्याला दिसेल। आज खरं म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही पाहिला आता एवढा उत्साह आहे की राहुल शेवाळे हे आमचे जे उमेदवार आज आहेत ते विजयी झालेलेच आहेत, पण गेल्या वेळीच्या 2014, 2019 आणि आजच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने आज ते विजयी होणार आहे। त्याच्यासाठी RPI भाजप हा तर गडच आहे इथला चेंबूरचा आणि मनसे आता त्याच्याबरोबर जोडलेला आहे, राष्ट्रवादी आहे, RPI आणि ह्या चेंबूर विभागामध्ये बघितलं तर हे जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून मतदारांचा पण आम्हाला त्याचा फायदा होणार आहे। आणि आज या विभागामध्ये आज जनसंपर्क कार्यालय राहुलजींचं चालू होतंय। या माध्यमातून हा वॉर्ड जो 154 वॉर्ड मध्ये आहे याच्यामध्ये आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मित्र पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते जास्त मताधिकाऱ्यांनी हा 154 वॉर्ड मधून आम्ही राहुल शेवाळ्यांना विजयी करू। आणि आज जो नारा आहे अबकी बार 400 पार, मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी आणि भारत देश हा विश्वगुरू करण्यासाठी हे एक फूल मोदीजींना अर्पण करण्याचा हा इकडच्या मतदारसंघाने संकल्प केलेला आहे आणि राहुल शेवाळ्यांना विजय करून तिथे पाठवणार आहोत। महायुतीचा हा जल्लोष सर्व काही सांगून जातो। या जल्लोषामध्ये महायुतीचे आमचे लाडके उमेदवार माननीय राहुलजी शेवाळे साहेब हे भरघोस मताने निवडून येतील। आता सध्याचा आमचा फक्त प्रयत्न हाच असेल की आता समोरच्या उमेदवाराचं नाव न घेता त्याला वाढवता आम्ही टार्गेट हे ठेवलेले आहे की जेणेकरून समोरचं डिपॉझिट कसं जप्त होईल या अनुषंगाने आमची महायुती काम करत आहे। महायुतीचा महायुती की तरफ से संपर्क अभियान चलाया जा रहा है, दौरा है, उसका क्या कहना चाहिए? वही आपको जो अभी बताया गया कि जनसंपर्क है, लोगों तक घर तक धनुष्य बाण कैसा पहुंचेगा, इस काम के लिए हर एरिया में हमारी ऑफिस की ओपनिंग हो रही है। एक तरफ आज सांसद राहुल शेवाळे जी ने राज ठाकरे से मुलाकात की है, मनसे भी अभी जुड़ रही है साथ में, कितनी ताकत बढ़ेगी कि सभी महायुति के जो पार्टी के जो नेता है कार्यकर्ता सभी शामिल हो रहे हैं, क्या कहेंगे? ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर पडावी त्याचप्रमाणे आज मनसे आणि मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि राहुलजी शेवाळे यांची भेट झालेली आहे। म्हणजे दक्षिण मध्य मुंबईमध्ये दुधामध्ये साखर पडली आहे, म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद या महायुतीमध्ये आहे।